नमस्कार. आज मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. सरदार इंदरजीत सिंग बलजीत सिंग बावरी यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ ऑल शीख सिकलीगर असोसिएशनच्या वतीने काल सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा द्या यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. नांदेड जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ टास्क फोर्स पथकाने नांदेड शहरातील गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय नजीक कारवाई करत 2 आरोपी अटक केले आहेत. सदर आरोपी नशेकरिता वापरले जाणारे कोडीनयुक्त सिरफ विक्री करत असून घटनास्थळावरून 100 कोडीनयुक्त सिरफ बाटल्यासह एकूण 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय. नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात मोकाट कुत्र्यांचा हेदोस वाढला असून काल सोमवार रोजी सकाळी दैनिकांचे पार्सल टाकणाऱ्या ज्ञानोबा तेलंग यांच्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करत त्यांच्या पायाला ओरबडल्याची घटना घडली आहे. नांदेड शहरातील एका आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काल रोजी 4 प्रमुख काँग्रेस पदाधिकारी यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश पुरी हे करत आहेत. नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलाम रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासराळी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बिलोली पोलिसांनी छापा टाकून 6 जणांना रंगेहात पकडले. दरम्यान रोख रक्कम, मोबाईल, दुचाकीसह 2.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.